नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवलेला आहे मी गोड भात रेसिपी. एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. माझ्या आईची रेसिपी आहे ही. तर चला कशा पद्धतीने बनवलेली आहे बनवूया. इथे तांदूळ आणि गूळ घेतलेला आहे मी, बघू शकता. 1 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1 वाटीला अगदी थोडा काहीतरी कमी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी गूळ घेतला तरी पण चालतं, पण गोड आपण किती खातो त्या अंदाजानुसार घ्यायचा आहे. इथे विलायची घेतली आहे, 4 मिरी घेतलेली आहे, दालचिनीचे तुकडे घेतले छोटे 2, बदाम घेतलेले 1 काप करून, काजू आणि खोबरे घेतले 1 काप करून. काजू बदामचे तुकडे अजून छोटे आपण करू शकतो, पण मला मोठे मोठे आवडतात गोड भातामध्ये. तर चला बनवूया. इथे मी कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. तेलामध्ये सुद्धा छान होते, पण तुपात अजूनच छान लागते, त्यामुळे तूप टाकलेलं आहे. तूप गरम होऊ देऊ. जास्त पण कडकडीत गरम नाही होऊ दिले. आता सर्वात पहिले दालचिनीचे तुकडे टाकलेले, मिरी टाकले आणि विलायची टाकून घेते, म्हणजे की याचा फ्लेवर आपल्या याच्यात छान येतो, त्यामुळे मी घेतलेली आहे. हे खडे मसाले आपण कमी किंवा जास्त किंवा स्किपही करू शकतो. आता यामध्ये खोबरे टाकून घेतले आहे, खोबऱ्याला पण फ्राय केले. आता जे काजू बदाम आहेत ते याच्यामध्ये टाकणार आहे आणि काजू बदामला सुद्धा फ्राय करून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता जे तांदूळ घेतले होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये टाकते आणि छान मिक्स करून घेते. परतून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ यामध्ये, बघू शकता. छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण गूळ टाकणार आहे आणि दोन्ही सोबत मिक्स करून घेणार आहे. या टेस्टला आपण पाणीसुद्धा ॲड करू शकतो. गूळ नंतर टाकला तरी पण चालतं, पण मी याच वेळेला गूळ टाकत असते. तांदूळ आणि गूळ छान फ्राय होतो आणि टेस्ट खूप छान लागते. बघा गूळ वितळलेला आहे. आता आपण पाणी टाकूया. तर पाण्याचं प्रमाण असं आहे की मी 1 वाटी हे घेतलेले आहे तांदूळ, तर त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी घालणार आहे. तांदूळ मी भिजत नाही घातलेला, त्यामुळे मी 3 वाटी पाणी घालणार आहे. जर का आपण तांदूळ भिजू घालून घेतला अर्धा तास तर 1.5 वाटी पाणी टाकायचं. बघा 3 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. छान फिरवते एकदा. कलर वगैरे मी याच्यामध्ये काहीच टाकणार नाही. आपल्याला जर का कलर आवडत असेल तर फूड कलर आपण थोडासा टाकायचा, छान रंग येतो गोड भाताला. आता गोडाचा पदार्थ म्हटल्यावर थोडंसं मीठ तर पाहिजेच, त्यामुळे आणखीन चव जास्त येते. तर मी थोडंसं मीठ टाकते, बघू शकता, आणि परत फिरवून घेते. माझी आई खूप बनवायची ही रेसिपी. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा गोड खायचं मन झालं तर माझी आई गोड भात नेहमी बनवायची. तर आता बघा छान मिक्स करून घेतले आहे. गॅस मोठा ठेवलेला आहे आणि छान होऊ देणार आहे थोडा वेळ, 5 मिनटं मोठ्या गॅसवर. मोठ्या गॅसवर होऊ दिलं होतं मी 5 मिनटं. आता गॅस मी कमी करून घेणार आहे. एवढं पाणी राहिलेलं आहे तेव्हा गॅस आपल्याला कमी करायचा आणि झाकण ठेवून असंच 5 मिनिट आणखी होऊ द्यायचं कमी गॅसवर. आता बघूया 5 मिनिटानंतर. बघू शकता 5 मिनिट असंच झाकून मी होऊ दिलं होतं. सर्व पाणी आटलेलं आहे. तांदूळ शिजलाय का तो बघूया. छान तर दिसतोय. बघा तांदूळ शिजलेला आहे आणि एकदम तुकडा पण पडलेला नाही, जसं आपल्याला पाहिजे तसा शिजलेला आहे. खूप छान लागतो बरं का हा भात. नक्की ट्राय करून बघा. बघा किती मोकळा मोकळा झालेला आहे. एवढं प्रमाण तर ह्या तांदळासाठी हे आहे. आपण साधा तांदूळ घेतला तर पाणी कमी किंवा जास्त होऊ शकतो, पण मी हा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही सांगितला नाही, सांगते कोणता तांदूळ घेतला आहे. मी बासमती तांदूळ घेतला आहे यासाठी. आपण कोणताही घेऊ शकतो.
तर अशा पद्धतीने आपला गोड भात बनवून तयार झालेला आहे. आपल्याला गोड भात जर का रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये जर का काही चुका झाल्या असतील तर प्लीज माफ करा.